आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. भाऊ भाऊ इथे का झोपलात? गुड मॉर्निंग वहिनी. गुड मॉर्निंग. अगं रात्री अभ्यासाला आलो होतो बाहेर, इथेच डोळा लागला. पण बाहेर अभ्यासाला का आला होतात? विक्रांत झोपला ना माझ्या खोलीत आणि मला त्याला डिस्टर्ब नव्हतं करायचं, म्हणून तुम्ही बाहेर झोपलात. सवय अगं मला. पण थंडी किती आहे बाहेर. घाबरतो का थंडीला? स्ट्रॉंग आहे मी. तुम्हाला खरं सांगू, मला तुमचं खूप कौतुक वाटतंय. बाहेर झोपलो म्हणून? तसं नाही हो, किती पटकन मोठे झालात तुम्ही. म्हणजे मी लग्न करून घरात आले ना तेव्हा कसे होतात, हट्टी चिडचिड करणारे. आताच तुम्ही खूप वेगळे आहात. चल असं काही नाहीये, अजूनही करतोच की हट्ट. हो, पण आता मोठ्या माणसांसारखे समजून घेता, सगळ्यांची काळजी घेता. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुमचं. वहिनी अगं आयुष्य खूप शिकवतं आपल्याला, फक्त त्याकडे लक्ष असायला पाहिजे. काय खरंच मोठे झालात तुम्ही. अगं मोठाच आहे मी, असं काय करतेस? बरं आवरून घ्या, मस्त चहा करते तुमच्यासाठी. आता कसं सकाळ झाल्यासारखं वाटतं. अरे गुड मॉर्निंग. झाली का झोप? गौरव, कुठे होतास तू? मी अंगणात. अंगणात? तू रात्रभर अंगणात झोपला होतास? अरे गंमतच झाली. अभ्यास करायला बाहेर गेलो होतो, अभ्यास करता करता डोलकी कधी लागली तेच कळलं नाही. पण मग अभ्यास करायला बाहेर का गेलास? अरे लाईट्स लावून अभ्यास केला असता तर तुला डिस्टर्ब झाला असता ना म्हणून. अरे म्हणजे माझ्यासाठी तू? अरे एवढं काय त्यात मग? अरे चलताय यार. अरे नाही नाही नाही, बघ माझ्यामुळे गैरसोय झालेली मला नाही चालणार. अरे नाही, गैरसोय कसली त्याच्यामध्ये? अरे उलट मी मस्त नॅचरल एसी मध्ये झोपलो होतो बाहेर. नाही बघ, सगळं बरोबर आहे, पण तुला जर अभ्यास करायचा असेल ना तर तू इथे कर. तू लाईट लाव, चालेल. अरे मला नाही त्रास होत. अरे हो 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 हो. अरे का कशाला टेन्शन घेतोस एवढं? काही झालेलं नाहीये. चिल चिल. चालेल चालेल, मी करत जाईन इथे अभ्यास. डोंट वरी. बरं मी आवरून घेतो पटकन, मला जायचं जॉबला. हा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय कुठे बाहेर चाललास का? इंटरव्ह्यू साठी चाललोय. अरे अरे ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. बोलतो ताई ताई आले. निघालास तू इंटरव्ह्यू साठी? जाऊन येतो. असाच निघतोयस का? काही राहिलंय का? थांब जरा. काही राहिलं का? थांब थांब, कळेल काही. अच्छा. ये. ऑल द बेस्ट.
तुझं काम नक्की होईल. माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे वत्सा. ये माझ्या पाया पडवतचा. सुचित्रा. थँक्यू. अरे मस्करी करत होते. ऑल द बेस्ट तुला. थँक्यू. डबा. विक्रांत, ऑल द बेस्ट पुन्हा एकदा. थँक्यू. विक्रांत, माझ्याकडून पण खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला येतो. विघ्नेश, आलास तू? का ग नको यायला हवं होतं? जाऊ का परत जाऊ? गप रे, काही काय. अरे विक्रांत, तू इथे? अरे इंटरव्ह्यूला चाललाय तो. अच्छा अच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू. येऊ? चल. बाय बाय. ऑल द बेस्ट. बाय. थँक्यू. मला काय कळलं नाही, म्हणजे विक्रांत इंटरव्ह्यूला का जातोय आणि एवढ्या सकाळी तो इथे काय करत होता? अरे ते अरे तुला फ्रेश व्हायचं ना, फ्रेश होऊन घे, मग बोलू आपण. अगं हो, पण तो विघ्नेश, अरे आधी फ्रेश हो, मग बोलू ना आपण. एक मिनिट थांब. थांब थांब हळू. मी आहे. हा, ये. सावकाश. बॅग. चल. हळू. ताई, बसा, चहा आणते. मी पण येते आत. वहिनी, एक कप माझ्यासाठी. हे आलं का ना? हो. पोराला साध्या शुभेच्छाही देता येत नाहीत मला. प्रवळनाथा, त्याच्या पाठीशी उभा राहा रे बाबा. काय? हो ना, सगळे टेन्शन मध्ये. पण आई असं का म्हणायला असते? हेच तर कळत नाहीये विघ्नेश. बघ, आई असं म्हणाल्यात म्हणजे नक्कीच त्यामागे काहीतरी असतं. तू थांब, मी एकदा आईला विचारून बघ. विघ्नेश, नको नको नको, अरे प्लीज नको. तू काही नको बोलूस. अगं हर्षू, त्या दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. अगं आईना विचारायला नको का? विघ्नेश, अरे कळतंय मला, आणि ऑलरेडी सगळ्यांनी विचारून झालं, पण आई काही सांगतच नाही. मग आता काय करायचं? असं हातावर हात धरून बसून राहायचं? सध्या तरी तेवढंच करू शकतो. आई काहीच सांगण्याच्या मनस्थितीत नाहीये. अरे हर्षू, हे जे काही चाललंय ना, ते मला नाही पटत आहे. मलाही नाही पटत आहे. अरे पण, आणि विघ्नेश काय रे, एवढी बायको समोर उभी आहे, तिला विचारणार नाही आहेस का कशी आहेस, काय आहेस? जाऊ दे, तुझं बायकोवर प्रेमच नाहीये. नाही, असं काही नाहीये. हे बघ, मी तुम्हाला दोघांना तर विचारणारच होतो. हो का? हो. कसे आहात तुम्ही दोघे? आम्ही दोघंही खूप छान होतो, हो का? पण ना बाळाच्या बाबांना मिस करतोय. बापरे. पण आता आलोय मी, आणि आता तुम्हा दोघांना सोडून कुठेच जाणार नाही. विघ्नेश, तुला एक गंमत बघायची आहे? काय? अगं, बाळाने लात मारली आता. ओ, आपलं बाळ आता हळूहळू मस्ती करायला लागलंय. परत लात मारली. हर्षू, आय लव्ह यू. असं काहीतरी करायला हवं ज्याने विक्रांत परत घरी येईल. पण असं काय करू नेमकं? हा माणूस का मला सतत फोन करतो काय माहिती.
हा बोला, काय हवंय? चिडतास कशा? मग काय करू? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की फोन नका करू मला. मग का तुम्ही सारखा मला फोन करून त्रास देता? कारण मीनाताई माका ना तुमच्याबरोबर बोलायचा. अजूनही बोलायचंच आहे का तुम्हाला? म्हणजे काय, तुम्ही माझं बोलणं पूर्ण ऐकूनच नाही घेतलं असतं मी तरी काय करू ना. हे बघा, मी ना ऑलरेडी खूप त्रासली आहे. तुम्ही अजून मला त्रास देऊ नका. विषय कसा मीनाताई, तुम्ही त्रास करून घेताच ना म्हणून तुमका त्रास होता शिरला का ना. दुसरं काय आहे माझ्या हातात? हे बघा, आता माझा मुलगा माझ्या घरी परत येणं हे माझ्यासाठी गरजेचं आहे. अहो त्याचीच तर सोय करण्यासाठी फोन केलं. अहो मग जे काय आहे ते पटपट बोला ना. इकडच्या तिकडच्या कसल्या गप्पा मारताय? कसा ना, तुमका एक गोष्ट कळलेलीच नाही अहो मीनाताई. काय कळलं नाही मला? तुमचं मुलगो घर सोडून गेलो ना, ह्या आपल्या पथ्यावर पडलेला. तुम्ही शुद्धीत आहात ना? अहो पूर्ण शुद्धीत असे मनानच तर तुमच्याबरोबर बोलतोय. फक्त मी सांगते ना, आता एक काम तुमका करूचा लागा शिरला का ना. काय? तुमच्या मुला खरंच नोकरी मिळाली नाही पाहिजे असा काहीतरी करा. अच्छा, म्हणजे माझ्या विक्रांतला त्या गरिबांसारखं जगू देऊ मी, असं म्हणायचंय तुम्हाला? करेक्ट कळला तुमका. आणि त्याने काय होणार आहे? सांगते ना, विक्रांतरावांका गरिबीत जगाची सवयच नाही. हा मग काय, विक्रांतराव हरले मनान सरेंडर होतले आणि माझी परमपूज्य वहिनी लग्न मोडला असा जाहीर करतली शिरला का ना. हो अच्छा, हा हा बरोबर बोलताय तुम्ही. मी कायम बरोबरच बोलतोय हो, पण मी बोललेला तुमका चुकीचा वाटता. मी तरी काय करू. बोला काय? हो ना, मग मी आता सांगते तर करू घ्या. हो, अरे वा रमाकांतराव, नाही तुम्ही हुशार आहात हे माहित होतं, पण इतके हुशार आहात ते आत्ताच कळतंय. माझ्या बाबतीत ह्याच घडला हो, पण तुम्ही विश्वासच ठेवणारच नाही का. मी तरी काय करू ना. असो, तुमचं विक्रांत तुमका परत मिळालो आणि त्या दोघांचं लग्न मोडला तरी माझ्यासाठी खूप शिरला का ना. हे बघा, तुम्ही नाराज नका हो. तुम्हाला वाटतंय ना, मग हे असंच होईल. ठीक आहे, मग मी सांगतोय तेवढं फक्त करू घ्या शिरला का ना. हो परत ठेव फोन. चालेल, ठेव. गिरिजा मयेकर, तुका लग्न आधीच कसा सरप्राईज गिफ्ट देता येतं बघ शिरला का ना. पार्सल आलं वाटतं. तू? हो मीच. मॅडम, तुमचं पार्सल. अरे पण हे सगळं काय आहे? काय म्हणजे? माझा जॉब आहे. पण तू तर एक्झाम देणार होतास ना, मग हे काय आहे? मॅडम तुम्ही विसरलात का? नाही, मी तुम्हाला म्हणालो होतो की घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे मला जॉब करावा लागतो. आठवलं का? हो हो हो, सॉरी मी विसरलेच. बरं तू बाहेर का उभा आहेस? आत ये ना. ये. नाही सॉरी, नाही येऊ शकत. का? मॅडम ड्युटी अवर्स मध्ये आम्हाला अलाउड नाहीये आणि तसंही डिलिव्हरीज पण बऱ्याच द्यायच्यात, सो नाही जमणार. असू दे रे, थोडा वेळ थांब मग जा. अगं नाही, खरंच नको, मला उशीर होईल. गौरव, मी तुझं काही ऐकणार नाहीये. हा, मस्त माझ्या हातची कॉफी पी मग जा. ये. अगं नको, त्याची काही गरज नाहीये, नंतर येईन ना कधीतरी आरामात. गौरव, तुला माझी शपथ आहे. हा, बरं. ये. बस.
तू बस, आलेच मी तुझ्यासाठी कॉफी घेऊन. बाय द वे गौरव, खरं सांगू, तुला अशी मेहनत करताना बघून खूप प्राऊड फील होतं. मी कुठे काय जगा वेगळं करतोय. घरची जबाबदारी पडलेला प्रत्येक मुलगा हेच करतो. हो रे, पण तरीही तू एवढी मोठी एक्झाम क्रॅक करायला बघतोयस, शिवाय हा जॉब कसं मॅनेज करतोस तू? जमवावं लागतं. बाय द वे, कॉफी छान झाली. थँक्स. घरात कोणीच नाहीये का? हो अरे, आई जरा 2-3 दिवसासाठी बाहेर गेली. अच्छा. का रे, काय प्लॅन आहे? नाही, मी सहज विचारलं. शा, मग काय उपयोग? म्हणजे अरे, मला असं वाटलं घरी आता कोणी नाहीये म्हटल्यावर तू मला मूवीसाठी नाही तर बाहेर फिरायला जाण्यासाठी विचारशील. नाही, म्हणजे तसं काही डोक्यात नव्हतंच माझ्या. बरं, ठीक आहे. ए, बाय द वे, गिरिजाताई कशी आहे? ती ठीक आहे. नाही म्हणजे ऍक्च्युली ती नाहीये, पण ती दाखवते असं की मी ठीक आहे. म्हणजे हेच की तिच्या आयुष्यातले प्रॉब्लेम्स काही संपतच नाहीयेत. का, आता काय झालं? आता काय सांगू तुला, विक्रांतच्या बाबांनी विक्रांतला घराबाहेर काढलाय. त्यामुळे आता तो आमच्याकडे राहतोय. काय? हो. बापरे, मग आता पुढे? पुढे काय बघू काय होतंय. बापरे, हे सगळं गिरिजाताईच्याच बाबतीत का घडतं काय माहित. हो ना. मी निघतो, मला उशीर होतोय. अरे, कॉफी तर संपव. तोपर्यंत मी जाते आणि हा परफ्यूम आईच्या ड्रॉवर मध्ये ठेवते. नाही तर तिला जर कळलं ना मी तिची परफ्यूमची बॉटल फोडलीये तर माझं काही खरं नाही. सावकाश ठेव, ही बॉटल नको फोडूस. हो, आलेच. हा. ओके, लेट्स सी, बघूया काय होतंय ते. मी कळवतो तुम्हाला. नेक्स्ट कॅन्डिडेट विक्रांत महेश देसाई. अरे, हा तर आपल्या महेशचा मुलगा. अहो, फोन वाजतोय. अहो, फोन वाजतोय तुमचा. हॅलो. हॅलो, मी अंकुर देशपांडे बोलतोय. महेश देसाई. हो, हॅलो. ते आत्ता नाहीये तिकडे. बोला ना, मी त्यांची मिसेस बोलते. नमस्कार वहिनी, ओळखलत का मला? हो हो हो, ओळखलं ना. अचानक कसा फोन केला? काय नाही, बऱ्याच दिवसात आपलं बोलणं झालं नाही. हो, जरा बिझी होते. पण काय काम काढलं का काही? हो, विक्रांत माझ्याकडे इंटरव्ह्यूला आलाय. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही म्हणजे काय झालंय, स्वतःची कंपनी असताना तो इथे माझ्याकडे जॉबसाठी. आता कसं सांगू तुम्हाला मी, पण तुम्ही घरचेच आहात तर प्लीज बोला ना. विक्रांतचं सध्या बिझनेस मध्ये लक्ष नाही अजिबात. एका मुलीच्या नादाला लागलाय. बरं, मग? हा, नाही म्हणजे आम्ही समजावलं त्याला, पण ऐकायलाच तयार नाही.
मग काय बिझनेस पासून त्याला लांब ठेवावं लागलं आम्हाला. अच्छा असं आहे का? हो अहो त्या मुलीच्या नादात अजिबात कामात लक्ष नाही हो त्याचं. खूप नुकसान करून ठेवलं आमच्या बिझनेसचं. आता तुम्ही मला विचाराल तर तुम्ही सुद्धा विचार करा या गोष्टीचा त्याला जॉब देताना. आता तुम्ही एवढं सांगताय तर मला विचार करावाच लागेल. बघतो मी काय करायचं ते. बरं ठेवू? हो थँक्यू.